नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, LIC बीमा सखी योजना, ज्या योजनेअंतर्गत देशभरातील महिलांना महिन्याला 7,000 रुपये वेतन श्रेणी आणि त्याचसोबत 48,000 रुपयापर्यंत बोनस दिले जाणार आहेत, या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे। मित्रांनो, या योजनेमध्ये देशभरातील सर्व महिला अर्ज करू शकणार आहेत आणि यामध्ये तुम्हाला LIC एजंट म्हणून काम मिळणार आहे, ज्यासाठी सरकारद्वारे तुम्हाला स्टायपेंड म्हणजेच महिन्याला मासिक पगार मिळणार आहे। त्यासोबतच तुमच्या कामावर अवलंबून तुम्हाला 48,000 रुपयापर्यंत बोनस दिला जाणार आहे। या योजनेसाठी कोणत्याही प्रकारची शुल्क आवश्यक नाही, त्याचबरोबर तुमची निवड देखील थेट केली जाणार आहे आणि तुमच्या जवळील LIC ऑफिसमध्ये तुम्हाला काम करण्याची संधी मिळू शकते। मित्रांनो, या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आता सुरू असून ही ऑनलाईन पद्धतीने असणार आहे आणि यासाठी कोणत्याही प्रकारचे तुम्हाला फी देखील भरावी लागणार नाही। तर अर्ज कसा करायचा याबद्दलची सविस्तर माहिती पाहूया। त्यासाठीच तुम्ही आपल्या चॅनलला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती व अपडेटसाठी आधी सबस्क्राईब करून ठेवा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। चला व्हिडिओ। तर मित्रांनो, या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे। त्यासोबतच तुम्ही या ठिकाणी पाहू शकता licindia.in LIC-S-बीमा सखी या वेबसाईटवर येऊन तुम्ही याबद्दलची माहिती घेऊ शकता। यामध्ये बघा, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच की LIC ची ऑफिशियल वेबसाईट आहे आणि यामध्येच वरती बघा रिक्रुटमेंट ऑफ LIC's बीमा सखी, जी आपली बीमा सखी योजना आहे आणि यामध्ये महिला करिअर एजंट्स म्हणजे फक्त महिला या योजनेचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत। आता यामध्ये काही जनरल इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, त्यासोबतच या ठिकाणी तुम्हाला असिस्टंट देखील दिलेला आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमचे कुठलेही प्रश्न असतील ते प्रश्न तुम्ही यामध्ये विचारू शकता। आता यामध्ये बघा, जे इन्स्ट्रक्शन आहेत ते आपण वाचून पाहूया, जेणेकरून तुम्हाला अर्ज करताना कोणतीही तुमच्या मनात शंका राहणार नाही। LIC's बीमा सखी MCA स्कीम is a stipendary scheme exclusively for women with a stipendary period of 3 वर्ष। म्हणजे यामध्ये काय सांगण्यात आलं आहे की एक स्टायपेंडरी स्कीम आहे, ज्यामध्ये तुम्हाला केंद्र सरकारद्वारे महिन्याला तुम्हाला स्टायपेंड म्हणजेच की पगार दिला जाणार आहे। हा पगार किती असणार आहे? प्रोत्साहनपर वेतन याला मराठीमध्ये बोलतात आणि हे 3 वर्षासाठी तुम्हाला लागू असणार आहे। The appointment of a person under the MCA scheme will not be treated as a salaried appointment as an employee of the corporation। म्हणजेच की यामध्ये नंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे जे पेन्शन असते किंवा जे लाभ असतात ते लाभ दिले जात नाहीत, कारण हे स्टायपेंड म्हणून याचा जे प्रोत्साहनपर वेतन वेगळं आणि जे मासिक वेतन असतं ते वेगळं असतं, त्यामुळे यामध्ये तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे। त्याचबरोबर मिनिमम कंप्लीटेड एज शुड बी 18 इयर्स ऑन डेट ऑफ ऍप्लिकेशन, मॅक्झिमम एज ऍट एंट्री विल बी 70 इयर्स। म्हणजेच की 18 ते 70 वर्ष वयोगटातील सर्व महिला या योजनेचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि मिनिमम क्वालिफिकेशन काय असणार आहे तर फक्त 10वी पास, म्हणजेच की 10वी पास असणारी महिला या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र आहे। परफॉर्मन्स नॉर्म्स टू बी फुलफिल्ड ड्युरिंग इच स्टायपेंडरी इयर बाय MCA। तुम्हाला काय असणार आहे की 48,000 रुपयापर्यंत तुम्हाला 24 लीव्स आणि 48,000 रुपयापर्यंत बोनस कमिशन तुम्ही पहिल्या वर्षात कमवू शकता। आता स्टायपेंड किती असणार आहे यामध्ये तर फर्स्ट इयर पहिल्या वर्षासाठी तुम्हाला यामध्ये 7,000 रुपये स्टायपेंड दिले जाणार आहे। म्हणजेच की तुम्हाला काम शिकून त्यासोबतच 7,000 रुपये वेतन दिले जाणार आहे। दुसऱ्या वर्षाला तुम्हाला हे स्टायपेंड 6,000 रुपये असणार आहे आणि तिसऱ्या वर्षाला तुम्हाला हे स्टायपेंड 5,000 रुपये महिन्याप्रमाणे दिले जाणार आहे। कारण यामध्ये बघा स्टायपेंड पेएबल पर मंथ म्हणजे प्रत्येक महिन्याला हे तुम्हाला दिले जाणार आहे। आता रिलेटिव्ह, आता यामध्ये कोण पात्र नाही तर रिलेटिव्ह ऑफ एक्झिस्टिंग एजंट ऑफ एम्प्लॉय शॉल नॉट बी eligible to be recruited as MCAs. Relatives shall include the following family members: spouse, children including adopted and as। म्हणजेच की आता यामध्ये लक्षात घ्या की काय सिंपल आहे की जे आधीच LIC एजंट म्हणून काम करतात तो किंवा त्यांच्या कुटुंबातील त्याची बायको असेल किंवा तिचा नवरा असेल, त्यांचे मुलं असतील, हे या योजनेचा त्यासोबतच त्यांचे आई वडील असतील किंवा जवळील इतर संबंधात बहीण असेल, भाऊ असेल, तर हे यासाठी अर्ज करण्यास पात्र असणार नाहीत। अशा महिला या योजनेसाठी अर्ज करू शकणार नाहीत। त्यासोबतच काय आहे, रिटायर्ड एम्प्लॉई ऑफ द कॉर्पोरेशन और एन एक्स एजंट सिकिंग अपॉइंटमेंट शाल नॉट बी ग्रांटेड एजन्सी अंडर MCA स्कीम। म्हणजेच की काय आहे की रिटायर्ड एम्प्लॉय जरी असेल LIC मध्ये काम करणारा तर तो देखील योजनेसाठी किंवा त्याची बायको योजनेचा अर्ज करण्यास पात्र नाही।
एक्झिस्टिंग एजंट पण या योजनेसाठी अर्ज करू शकणार नाहीत. आता यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहेत, तर लेटेस्ट passport size photograph should be uploaded along with application form. ऍप्लिकेशन फॉर्म सोबत तुम्हाला तुमचा आत्ताचा रिसेंट मध्ये काढलेला एक पासपोर्ट साईज फोटो देखील अपलोड करावा लागणार आहे. त्यासोबतच तुम्हाला काय करायचंय, सेल्फ अटेस्टेड कॉपी ऑफ एज प्रूफ, म्हणजे तुमची की आधार कार्ड अपलोड करायचं, जेणेकरून तुमची वयोमर्यादा त्यामध्ये त्या ठिकाणी दिसणार आहे, ज्याची झेरॉक्स तुम्ही यामध्ये अपलोड करू शकता. त्यासोबतच ऍड्रेस प्रूफ मधून देखील तुम्ही तुमचे आधार कार्ड, रेशनिंग कार्ड अथवा तुमचं उत्पन्नाचा दाखला यामध्ये वापरू शकता. त्यासोबत तुम्हाला परत खाली काय पर्याय आहे, सेल्फ अटेस्टेड कॉपी ऑफ सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशनल क्वालिफिकेशन आपण म्हणू शकतो. म्हणजे तुमचं की 10वीचा निकाल जो असेल किंवा 10वीचा शाळा सोडल्यात दाखला आहे तो या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावा लागणार आहे, कारण यामध्ये 10वी पास असणे किमान तुम्हाला आवश्यक असणार आहे. आणि क्लिक हिअर म्हणजे या ठिकाणी क्लिक करून तुम्ही यामध्ये तुमचा अर्ज करू शकणार आहात. ओके वर क्लिक करायचं. आता यामध्ये बघा वेबसाईट ओपन झाली आहे. आता यामध्ये LIC बीमा सखी जी योजना आहे, एजन्सी करिअर, आता यामध्ये तुम्ही तुमचं नाव टाकायचं आहे, तुमचं जेंडर टाकायचं आहे, तुमची नॅशनॅलिटी टाकायची आहे, तुमची जी डेट ऑफ बर्थ म्हणजे तुमची जन्मतारीख टाकायची आहे, डेट, मंथ आणि इयर फॉर्मॅटमध्ये. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, ईमेल ID देखील तुम्हाला या ठिकाणी टाकावा लागणार आहे. तुमचा जो पत्ता आहे तो पत्ता देखील या ठिकाणी तुम्ही व्यवस्थितपणे भरायचा आहे. त्यानंतर तुमचा पिन कोड या ठिकाणी तुम्ही टाकून खाली काय विचारलं आहे बघा, आर यू रिलेटेड टू एनी एजंट, डेव्हलपमेंट ऑफिसर, एम्प्लॉई, मेडिकल एक्झामिनर ऑफ LIC च्या कुठल्याही, म्हणजे की आता जो एजंट LIC मध्ये काम करतोय त्याच्यात तुम्ही नातेवाईक आहात का, किंवा तुमचा त्याच्याशी काही संबंध आहे का. यामध्ये येस आणि नो असेल तर नो. येस असेल तर तुम्ही यामध्ये फॉर्म तुमचा भरू शकत नाही. नो म्हणून तुम्ही पुढे जो कॅप्चा दिलाय तो कॅप्चा कोड या ठिकाणी टाकून तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. आता मी सबमिट करण्याची माहिती भरली नाही. सबमिट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पुढे एक तुम्हाला लिंक ओपन होणार आहे, ज्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमचा जो काही तुमचा रिजन असणार आहे, म्हणजे पुणे असेल, मुंबई असेल, कुठलाही जे तुमचा जिल्हा असेल त्या जिल्ह्यामधील कुठलाही तालुका असेल त्या तालुक्यामधील तुम्ही 2-3 या ठिकाणी ऑप्शन सिलेक्ट करून सबमिट या बटनावर क्लिक करून तुमचा अर्ज अशा सोप्या पद्धतीने भरू शकणार आहात, ज्यामध्ये नंतर तुम्हाला तुमच्या ईमेलवर अथवा फोन नंबरवर शॉर्टलिस्ट झाल्यानंतर तुम्हाला पुढील प्रक्रिया करण्यासाठी बोलावलं जाणार आहे. आता यामध्ये लक्षात घ्या, तुम्हाला कोणत्याही प्रकारची शुल्क तुमच्याकडून घेतली नाही आणि एक चांगली नामी संधी तुमच्यासाठी असणार आहे, जेणेकरून तुम्हाला महिन्याला यामध्ये 7,000 रुपये वेतन, त्याचबरोबर 48,000 रुपयापर्यंत बोनस देखील मिळू शकणार आहात. त्यामुळेच या संधीचा तुम्ही अवश्य लाभ घ्यायचा आहे. याची अर्ज करण्याची लिंक असेल ही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आली आहे, त्यामुळे लवकरात लवकर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज करायचा आहे. आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती व अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरायचं नाही, जेणेकरून महाराष्ट्र राज्यातील किंवा केंद्र सरकारच्या ज्या काही नवीन योजना असतील किंवा जे काही सरकारी जॉब अपडेट असतील त्याबद्दलची सविस्तर आणि अगदी योग्य माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर दिली जाते. त्यामुळेच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.